हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मी पूनम माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आम्ही निघालो होतो डीमार्टला. थोडा किराणा आणण्यासाठी आम्ही चाललो होतो. डीमार्टला जात असताना वाटेत एक गार्डन आहे. त्याचा मस्त असा व्ह्यू मी कॅप्चर करत करत आम्ही सिग्नलला येऊन पोचलो. इथं सिग्नलची वाट बघत बघत आम्ही थांबलो आणि एकदाचा सिग्नल संपला आणि मग आम्ही डीमार्टला पोहोचलो. इथे डीमार्टच्या समोर तुम्ही बघू शकता की खूप सारी अशी चिनी मातीची भांडी होती. त्यानंतर आम्ही बॅग सील केली आणि ट्रॉली घेऊन आमच्या ग्रोसरीसाठी निघालो. इथे पहिल्यांदा मी बिस्किट्स घेतले आणि त्यानंतर पिझ्झाचं साहित्य घेतलं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी पोस्ट करेन. इथे थँक्यू विजिट अगेनचा शिक्का घेतला आणि आम्ही डीमार्टच्या बाहेर आलो. इथं आपण बघू शकता पावसाचं खूप असं वातावरण झालं होतं, पण पाऊस काही आला नाही. त्यानंतर इथे डीमार्टमध्ये पिझ्झा चालू झाला आहे. त्याचं थोडंसं शूट घेतलं आणि आम्ही निघालो घराकडे. मस्त असे दिवाळीत आलेले नवीन नवीन कपडे बघत बघत. त्यानंतर इथं विठ्ठलाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन बाहेरूनच घेतलं. त्यानंतर घरी येऊन मी रात्रीच्या जेवणासाठी सुरुवात केली. पहिल्यांदा मी मस्त असं पीठ मळून घेतलं. त्यानंतर मी मस्त असे वांग्याच्या भाजीसाठी तयारी केली होती. मस्त अशी ग्रेव्ही वगैरे बनवून वांग्याची भाजी करण्यासाठी घेतली. इथे कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर वगैरे सर्व काही चिरून घेतलं आणि ते मस्त असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्यानंतर वांगे चिरून मस्त म्हणजे पाण्यामध्ये पोहायला टाकले आणि इथं आपण बघू शकता कढीपत्ता वगैरे सगळ्याची मी पेस्ट करून घेतली आहे. इकडे गॅस ऑन करून मी त्यामध्ये कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल घातलं आणि आता मी इथे जिरी मोहरीची पहिल्यांदा फोडणी देत आहे. त्यानंतर जी मी प्युरी बनवली आहे ती प्युरी त्यामध्ये ॲड करणार आहे व चांगली मस्त अशी तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. जिरी मोहरीची चांगली तडतड अशी फोडणी बसल्यानंतर भाज्या चांगल्या होतात. इथे मी बघू शकता नंतर मी जे कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कढीपत्त्याची जी प्युरी केली होती ती मी कढईमध्ये टाकली आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घेतली आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि आता थोडंसं नमक घालत आहे, जेणेकरून कांदा, टोमॅटो मस्त असा व्यवस्थित तेलामध्ये शिजून निघेल. त्यानंतर मस्त अशी प्युरी हलवून घेतली बारीक गॅसवरती आणि मस्त अशी पेस्ट मस्त अशी बारीक गॅसवरती ठेवली आहे आणि चांगली भाजत आलेली आहे. इथं बघू शकता. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मिरची पावडर, काळं तिखट घातलं आहे आणि मस्त असं हलवून घेतलं आहे आणि हलवल्यानंतर त्यामध्ये वांगे टाकणार आहे आणि ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे 2 मिनिट. त्या वांग्यासाठी मस्त असं गरम पाणी उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून वांगे राठ होणार नाहीत आणि ते मस्त असे शिजतील. इथे आपण बघू शकता मी सगळं काही टाकलं आहे आणि आपला मसाल्यानं बघा कसा मस्त असा रंग आलेला आहे. आपला घरगुती मसाला, काळा मसाला टाकला आहे मी भाजीला. इथं बघू शकता आपण मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्यावरती हलकी अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बघू शकता आपण किती छान भाजी बनलेली आहे. वांग्याची भाजी कोणाला कोणाला आवडते मला कमेंटमध्ये सांगा.
एका साईडला मी वांग्याची भाजी शिजायला घातली आणि त्यानंतर मी जिरी राईस करण्यासाठी इकडे एक छोटंसं पातेलं घेतलं. त्यामध्ये थोडंसं ऑइल घातलं आणि त्या ऑइल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी जिरी घातली आणि इकडे बघू शकता आपण तोपर्यंत वांगं मस्त असं शिजत येत होतं, उकळी येत होती वांग्याला आणि इथं मस्त असं तेल गरम झालं होतं. त्यामध्ये आता मी जिरे घातले आहे. तर जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरची पण फोडणी द्यायची आहे, जेणेकरून जिरी राईसला अजून मस्त अशी टेस्ट येते. आणि चांगलं तडतडल्यानंतर इथे मी पाणी घातलेलं आहे. मस्त असं बघा तुम्ही कसं टेक्स्चर आलं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याला उकळी येऊ दिली आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालायचे आहे. इकडे बघू शकता तुम्ही वांगं मस्त असं शिजत आलेलं आहे आणि इथं आपण बघू शकता किती छान मस्त असा कलर आलेला आहे वांग्याच्या भाजीला. त्यानंतर इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊन त्यामध्ये घालणार आहोत. इथे मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घातले आहेत आणि बारीक गॅसवरती मस्त आता असा जिरी राईस शिजवायला ठेवला. मी राईस हा शक्यतो टोपामध्ये शिजवण्याचा प्रयत्न करते, कुकरमध्ये शक्यतो शिजवण्याचा टाळते. आज मी वांग्याची भाजी, जिरी राईस, चपातीसोबत अजून एक गोड असा पदार्थ बनवणार आहे. तो तुम्हाला पुढे बघायला भेटेल. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल की आज मी जेवणासाठी काय काय आणि मस्त असा बेत केला होता. इकडे मस्त अशी वांग्याची भाजी शिजली आहे आणि मी गॅस बंद करून भात पण शिजत आलेला होता. तर मी दोन्हीही मस्त असं वाफेवर शिजायला झाकून ठेवलं. वांग्याच्या भाजी पण मस्त बघा तुम्ही घरचा मसाला असल्यामुळे त्याला मस्त असा कलर आलेला होता. तोपर्यंत इकडे पीठ मस्त असं भिजलं होतं आणि मी वांग्याचा गॅस बंद करून त्यावरती दूध आलं होतं, तर दूध तापायला ठेवलं. आणि इथं आपण आज बघू शकता मी गोडमध्ये आज बनवणार होते खव्याच्या पोळ्या. इकडे दूध तापलं होतं आणि दूध तापल्यानंतर मी पहिल्यांदा बनवून घेतल्या मस्त अशा चपात्या बनवल्यानंतर मी शेवटी बनवणार होते खव्याच्या पोळ्या. तर खव्याची पोळी बनवण्यासाठी खवा अगोदर मस्त असा परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये कढईमध्ये मस्त असं थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये खवा घालून थोडीशी पिठी साखर तुम्ही घालू शकता किंवा अख्खी साखर पण घालू शकता. आणि खवा मस्त असा परतून आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडेसे वेलदोडे बारीक करून मस्त असा वरून टाकल्यानंतर त्याचा खूप छान सुगंध येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागते पोळी. इथं तुम्ही बघू शकता मी पुरणपोळी बनवतो तसाच मऊ मऊ असा खवा झालेला आहे आणि तो मस्त असा मी हुंड्यामध्ये घालून घेतला आहे. त्यानंतर मस्त असा पोळीसारखा मस्त असा अलगद असं लाटून घ्यायचं आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती आपण पुरणाच्या पोळीसारखं मस्त असे खव्याच्या पोळ्याही भाजू शकतो. पण थोडंसं कमी गॅसवरती खव्याच्या पोळ्या भाजायच्या, कारण की त्याच्यामध्ये साखर असल्यामुळे ती साखर वितळून पोळी लवकर करपते. त्यासाठी थोडासा कमी आचेवरती पोळी भाजून घ्यायची आहे.
इकडे बघू शकता तुम्ही टम अशी पोळी फुगत आहे. पोळी जेवढ्या हलक्या हाताने तुम्ही लाटाल तेवढी मस्त पोळी होते. चिटकत नाही, बाहेर येत नाही किंवा फुटत नाही. त्यामुळे खूप मस्त अशी पोळी बनते. राहिलेल्या सर्व पोळ्या मी बनवल्या आणि बनवल्यानंतर आम्ही इकडे बसलो जेवायला. इकडे बघू शकता मी खव्याची पोळी, चपाती, जिरे राईस आणि वांग्याची भाजी. मस्त असा बेत होता. आणि जेवण झाल्यानंतर पूर्ण किचन आवरायला घेतले. तर पूर्ण किचन आवरून झाले. किचन आवरल्यानंतर दुसऱ्या दिवशी होतं एकादशी, तर मी त्यासाठी भिजू घातली खिचडी. तर असा होता आजचा माझा दिवस. असेच नवीन नवीन व्हिडिओज, रेसिपीज, डेली ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.